सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतात सर्वात स्वच्छ जेवण कोणत्या राज्यात मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी तमिळनाडू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। ह्याचं उत्तर भारतात सर्वात स्वच्छ जेवण तमिळनाडू राज्यात मिळते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव काय आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उग्रवायू, ऑप्शन बी प्राणवायू, ऑप्शन सी मिथुन वायू, ऑप्शन डी शुद्ध वायू। तर याचं उत्तर ऑक्सिजन वायूचे दुसरे नाव प्राणवायू आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए क्रिकेट, ऑप्शन बी हॉकी, ऑप्शन सी कुस्ती, ऑप्शन डी कबड्डी। उत्तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, शेवग्याचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी अपचन, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी डायबिटीज। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। शेवग्याचे पाणी पिल्यास अपचन आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी दक्षिण सुदान। जगातील सर्वात गरीब देश दक्षिण सुदान आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 6 आहे, कोणता पक्षी पाण्याखाली पाहू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मोर, ऑप्शन बी गरुड, ऑप्शन सी पेंग्विन, ऑप्शन डी कबूतर। पेंग्विन पक्षी पाण्याखाली पाहू शकतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, बोरो प्लस कंपनीची सुरुवात कधी झाली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1970, ऑप्शन बी 1975, ऑप्शन सी 1980, ऑप्शन डी 1990। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर बोरो प्लस कंपनीची सुरुवात 1970ला झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या देशातील लोक आयफोन खरेदी करू शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी फिजी, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी अमेरिका। तर फिजी देशातील लोक आयफोन खरेदी करू शकत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 9 आहे, शिळी चपाती कोणत्या आजाराला मुळासकट मारते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दमा, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी डायबिटीज। तर शिळी चपाती डायबिटीज आजाराला मुळासकट मारते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, लाल मिरचीचे जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी गुजरात। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। लाल मिरचीचे जास्त उत्पादन केरळ राज्यात होते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या झाडाला अजिबात पान येत नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बांबू, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी करेल, ऑप्शन डी निवडुंगा। उत्तर करेल झाडाला अजिबात पान येत नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, हिरवी मिरची खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अपचन, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी डायबिटीज, ऑप्शन डी ब्लड प्रेशर।
उत्तर हिरवी मिरची खाल्ल्याने ब्लड प्रेशर आजार बरा होतो, जो उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 13 आहे. कोणत्या जीवाची शेपटी कापल्यावर परत येते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए पाल, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी माकड. उत्तर पाल जीवाची शेपटी कापल्यावर परत येते, जो उत्तर येणार आहे ऑप्शन ए. तर क्वेश्चन 14 आहे. आल्याच्या रसात मध टाकून पिल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी खोकला, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी डायबिटीज. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. उत्तर आल्याच्या रसात मध टाकून पिल्यास खोकला आजार बरा होतो, उत्तर येणार आहे ऑप्शन बी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे. रावणाची लंका कशापासून बनलेली होती? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए सोने, ऑप्शन बी माती, ऑप्शन सी दगड, ऑप्शन डी लाकूड. तर हे जो उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.